नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ आणि होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना. तुम्हाला माझी यूट्यूब फॅमिली आणि आपल्या इकडे झालेली देवपूजा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आता मी स्वयंपाकाची तयारी चालू केली. सकाळी स्वच्छ गॅस वगैरे धुवून घेतला मी. हे बघा गॅस, आणि इकडे चालू केली मी स्वयंपाकाची तयारी. तर बघत राहा समोर व्हिडिओ की मी होळीचा सण कसा साजरा करते ते आणि काय बनवते आज होळीला. तर बहुतेक पुरणाचीच पोळी बनवणार आहे, कारण की आणलेली मी डाळ. तर बघत राहा पुरणाची पोळी कशी बनवते वगैरे. आता मी डाळ धुतली या कुकरमध्ये आणि शिजवायला टाकली. हे बघा डाळ धुवून स्वच्छ 2-3 पाण्याने. आणि आता डाळ आणि पाणी, आणि आता कुकरचं झाकण लावेल मी त्याला. इकडे असं मी उंडा चुरून घेतला चांगला कडक एकदम. आणि ते तो आहे ना 2-3 घंटे असा असं एक पातेलं घेणार आहे, त्याचं पाणी टाकून ठेवणार आहे आणि त्या पाण्यात हा उंडा ठेवून देणार आहे. म्हणजे तो एकदम चांगला नरम चटक होतो आणि त्याच्या पोळ्या आपल्याला एकदम छान येणार आहे. तर हे असा उंडा ठेवून दिला मी आता. हे बघा पूर्ण पाण्यात, आणि याला ठेवून देणार झाकून 3-4 घंट्याने काढल. तर बघा मी भज्यासाठी ही मुगाच्या डाळीची भजी बनवते. मुगाची डाळ काढून घेतली मिक्सरच्या भांड्यात. इकडे घेतलाय कांदा आणि हळद आणि आपली ही मिरचीमध्ये मिक्स मिरची बारीक करून घेतलेली. त्याच्यामध्ये आलं आहे, लसूण आहे, जिरे वगैरे सगळं आहे. आता मिक्स करून घेते मी. थोडंसं ह्याच्यात मीठ टाकते असं थोडं. तर पहा मी असं पीठ मळून घेतलं भज्याचं. पण म्हणजे मुगाची भजी करते मी. आणि मुगाची भजी मग अशी हिरवीच दिसतात. तुम्ही म्हणाल ताई की माझ्या ताई म्हणते मला की अशी हिरवी का दिसते, तर मुगाची भजी. तर बघत राहा समोर व्हिडिओ. मी पुरणाच्या पोळ्या कशा वगैरे करते, काय रेसिपी आहे माझी. मी काही रेसिपी वगैरे शिकत नाही माझ्या ताईंना, त्यांना तर इकडे आपलं तेल तळून म्हणजे गरम झालेलं आहे. थोडंसं जास्त झालं म्हणा. तर आता मी भजी काढून घेते बघा असे. कोणाकोणाला आवडतात मुगाचे भजे नक्की कमेंट करून सांगा. एकदम छान लागतात. असे भजी काढून घेते मी. तर भज्याला असं खाली वर करून घेते. हे बघा तुम्हाला हिरवीच दिसतील ते, कारण की मुगाचे भजे. आपल्या इकडे झालेले भजे असे भजे काढून घेते मी. पुरण असं बारीक करते बा मी चाळणी ना, हातानच करते. पडते इथे खाली. हे बघा असं पडलेले एकदम छान बारीक. हे बघा मस्त. तर त्याला आता कसं शिजवते मी. गॅसवर ठेवलंय मी पुरण. आपल्या इकडे पुरण होते खालीवर करते. हे बघा याच्यात गूळ टाकलेला आहे मी, तुम्हाला दिसत असेल. आता हे गुळात मस्त छान लागतं. मला चांगलंच खालीवर करून शिजवून घेते मी. त्याला चांगलं असं सोडून द्यायचं शिजायला. बारीक गॅस ठेवायचं. बारीक गॅसवर मी शिजवते पुरण. बारीक आवाज यायला लागला तुम्हाला. बेसन शिजतं तसं हे बघा पुरण पण शिजतं. चट असंच शिजू द्यावं लागतं, तेव्हा एक जीव होतो. गूळ आणि पुरण. मी फक्त पावशेर डाळ घेतलेली आहे आणि पावशेरच गूळ टाकलेला आहे. एकदम छान लागतं. हे बघा कसं चट होतंय. आता हे पुरण होतच आलं आपलं. आता हे बघा थोडंसं गूळ तो विरगुळी द्यायचं आणि चांगलं घट्ट होऊ द्यायचं याला. पुरण हे साराला फोडणी दिली थोडंसं गडबडीत. तुम्हाला ते सार फोडणी देताना दाखवता नाही आला. आणि इकडं आपलं शिजवण चालू आहे पुरण. हे बघा कसं लाल जर दिसतं छान पुरण. चवीला पण खूप छान लागतं हे गुळाचं. हे बघा कसं चट शिजतंय बेसनासारखं. खायला पण छान दिसतं, दिसायला पण दिसतं. एकदम छान लागतं. गुळाचं पुरण खाल्लं की साखरेचं पुरण आवडणारच नाही कोणाला. आणि इकडे गॅस चालू आहे आपला. ह्याच्या एस्वाराच्या कढई खाली पण चालू ठेवला. ते फोडणी दाखवायचंच राहून. पीठ मी पाण्यात ठेवलं होतं 1-2 घंटे. आता हे चांगलं भिजलेलं आहे. याला घेते काढून असं वरती ताटामध्ये. हे असं ताटात घेतलं काढून आणि याला परत चुरते. चांगलं नरम करून घेते एकजीव. एक हाताने नाही करता येणार मला आता. हे बघा आपलं पुरण झालेलं आहे मस्त एकदम छानपैकी. हाताला पण लागत नाही काही नाही.
मी अशी पुरणाची पोळी लाटून घेतली. आता तव्यावर टाकते मी. आणि तुम्हाला करताना कावर दाखवता नाही आलं की मला एका हाताने मोबाईल पकडता येत नाही आणि एका हाताने पोळी करता येत नाही. तर ताई तुम्ही समजू शकता की एका हाताने पोळी होत नाही म्हणून. आता तुम्हाला तव्यावर टाकल्याने दाखवते मी. पोळी तव्यावर टाकून घेतली. मी आता लावून घेतली तेल. असं तेल लावून घेतलं बघा. मारली पलटी. फुगायला तर पाहिजे. फुगायला तर लागली. फुगती आपली पोळी चांगली. हे बघा अशी झाली आपली पोळी तयार. तिकडून पलटून घेते. वाफ लागला हाताला. हे बघा अशी दिसते. कशी झाली पोळी नक्की सांगा मला कमेंट करून. पुरणाची वाफ निघते. परत एकदा पलटी मारते. हे बघा झाली आपली पोळी. निवत काढून घेते. मी ताटामध्ये पोळी ठेवली. इकडे भजी घेते. 2 भजी घेतली. तूप पण टाकते देवाला. हे तूप आणि थोडासा सार. भात काय केला नाही मी. भजी टाकून घेतली. त्याच्यानंतर टाकते या वाटीमध्ये दूध. इकडे टाकून घेते सार या वाटीत. असं आपल्या देवाला नैवेद्य दाखवून घेते मी. हे आता आपले देव. आता देवाला हे इथे आपले देव पाणी फिरवून घेते मी. हे असं नैवेद्य ठेवला मी देवाला. एका हाताने पाया पडते. आता पाणी फिरून घेऊ. असं पाणी फिरून घेते मी. आणि आता आपली बाहेरची पूजा करून घेऊ. चालू झाली होळीची तयारी. इकडे चंद्र पण बघा पूर्ण दिसतोय पौर्णिमेचा. होळीची पूजा चालली आहे. दुसऱ्या बीडच्या बाजारात तिथंच म्हटलं करून घेऊ आपण पण पूजा. झाली होळीची पूजा. आता माणसांना कुकू लावताय. पूजा झाली पूर्ण. गल्लीतले यांच्या या काय तर आज जेवणात आहे पुरणाची पोळी, त्याच्यावर टाकलेली तूप, मुगाची भजी, दूध आणि सार. तर यात सर्वजण जेवण करायला. परत सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या जेवण करायला सर्वांना परत एकदा होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी पुरणाची पोळी खाऊन बघते कशी लागते म्हणून. तुपासोबत छान लागते. आणि हा माझा होळीचा व्हिडिओ
रेसिपीचा आणि धुलीवंदनचा असणार आहे. तर नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला. तर सर्वांना बाय, गुड नाईट, शुभरात्री आणि श्री स्वामी समर्थ. आणि कोणी नवीन असेल त्यांनी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट. आणि हा व्हिडिओ माझा कालचा आणि आजचा 2 दिवसाचा आहे, त्याच्यामुळं समजून घ्या. तुम्हाला समजलंच की ड्रेस माझे वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळं दुसरं काही नाही. तर कसं आहे, जसं ॲडजस्ट होते मी तसं दाखवायचा प्रयत्न करते मी तुम्हाला, त्याच्यामुळं तुम्हाला वेगवेगळे दिसणार आहे. तर समजून घ्या, हा 2 दिवसाचा व्हिडिओ आहे माझा, त्याच्यामुळं. तर बाय. सर्वांना आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद. बाय, गुड नाईट, शुभरात्री. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब